नमस्कार मंडळी, काय म्हणता, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर एपीज वर्ल्ड अभिषेक पाटील्स वर्ल्ड। आणि आज आपण बघणार आहोत एक छानसा ब्लॉग एका सुंदर ठिकाणावर, आणि त्या ठिकाणाचे नाव आहे दिव्यागर। तसं दिव्यागर ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली प्रसिद्ध जागा आहे आणि इथे भरपूर लोक येत असतात दिव्यागर किनारपट्टीचा बीचचा आनंद लुटायला। तर आज मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होत आहे की आज मी हा पूर्ण ब्लॉग मराठीतून करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण दिव्यागर म्हटलं की येतं आपलं कोकण, आणि कोकण ही अर्थातच महाराष्ट्राची शान आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा ब्लॉग मराठीतच केलेला सर्वात उत्तम राहील। आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही आपल्या मातृभाषेत व्यक्त करता, ती पण मराठीसारख्या गोड भाषेत, तर त्याचा एक आनंदच वेगळा असतो। तर मित्रांनो, पाऊस हा बऱ्यापैकी थांबला आहे, त्याचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे। तर दरवर्षी आम्ही तामिळीला जात असतो, तर यावेळी जमलं नाही कारण पाऊस भरपूर होता। तर आता तामिळीला जायचा विचार आहे, तर म्हणलं थोडं पुढे जाऊयात आणि दिव्यागरही बघून येऊयात, कारण तोच रोड थेट पुढे जाऊन दिव्यागरला जाऊन मिळतो। तर मित्रांनो, तुम्ही पुण्यातून अगदी 3.5 ते 4 तासात दिव्यागरला पोहोचू शकता। रस्ता खूप छान झाला आहे, खूप व्यवस्थित मेंटेन केला आहे, आणि अगदी थेट तुम्हाला तुमच्या रिसॉर्ट पर्यंत रस्ता छान बघायला मिळेल, आणि नक्कीच तुम्ही ड्रायव्हिंगचा पण खूप छान आनंद घेऊ शकता। तर मित्रांनो, अधिक वेळ न घालवता चला तर जाऊयात आणि बघूया कसं आहे दिव्यागर। ओके, चला। आणि अशा प्रकारे आता आपण चाललो आहे दिव्यागरला। रस्ता एकदम सुंदर आहे ना? हो, मस्त केला, एकदम छान। आणि असं थेट आपल्या हॉटेल पर्यंत असाच रस्ता असणार आहे, त्यामुळे एकदम प्रवास सुखद असणार आहे। स्टे ट्यून। सो मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत दिव्यागर मध्ये। तर पुण्याहून हा आमचा प्रवास अगदी नाही म्हटलं तरी 3.5-4 तासात झाला। एकदम मस्त रोड आहे, इतका छान रोड आहे की म्हणजे अगोदर जी परिस्थिती असायची की बाबा पुण्याहून दिव्यागरला यायचं तर जवळपास 6-6.5 तास सहज निघून जायचे, कारण रस्ता तितकासा चांगला नव्हता। पण आताची कंडिशन एकदम वेगळी आहे, रस्ते एकदम छान मेंटेन केलेले आहेत आणि खूप 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 छान वाटतं। त्यामुळे एकदम गाडी मस्त सनसन मारत आलोय। सनसन जेव्हा मी म्हणतो तेव्हा असं नाही की तुम्ही गाडी 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त करून चालू आहे, निवांत चालू आहे, फक्त एवढंच की तुम्हाला ट्रॅफिकचा त्रास होत नाही, गर्दीत तितकी फारशी वाटत नाही, त्यामुळे एकदम छान राहिले। तर परत इथे एक ॲनालिसिस करून आम्ही नंतर ठरवलं की आम्ही या रिसॉर्टला येऊयात। हे रिसॉर्ट त्यातल्या एकदम बीच कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही आता बघितलं एकदम जवळ आहे, आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे एक्झॉटिका बीच रिसॉर्ट। तर मित्रांनो, हे त्यातल्यात मला तरी वाटतं हे वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट्स आहे दिव्यागरमध्ये। बीच कनेक्टिव्हिटी खूप छान आहे, आणि तुम्ही जर इकडे जेव्हा सकाळच्या वेळ किंवा संध्याकाळ वेळेला जाल तर तुम्हाला इथेच तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायला मिळतील। तर खूप छान आहे, मेन कनेक्टिव्हिटीसाठी मला वाटतं हे सगळ्यात वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट्स म्हणायला याला हरकत नाही आहे। तर आपण तुम्हाला हे पण दाखवणार की आम्ही कुठल्या टाईपच्या रूम्स केल्या आहेत, तर आपण ते लवकरच बघूया। ओके, सो चला चला। सो मित्रांनो, आपण आता बघूयात ह्यांच्या रूम्स। तुम्ही जर बघू शकत असाल तर भरपूर मोठा एरिया आहे, गाडी शर्टपर्यंत जाऊ शकते, आणि तुम्ही जर असं बघाल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूमच्या जवळ त्यांनी पार्किंगची सोय दिलेली आहे। त्यामुळे असं नाही की तुम्हाला पार्किंग बाहेरच करायचं आहे आणि आतपर्यंत चालत जायचं आहे, तर छान सोय त्यांनी एकदम दिली आहे। आणि अशा प्रकारचे कॉटेजेस आहेत, काही विथ सिटआउट्स आहेत, काही विदाऊट सिटआउट्स आहेत, पण छान छान। आणि जर तुम्हाला ऐकू येत, जर तुम्ही शांतपणे जर तुम्हाला ऐकायला येत असेल तर समुद्राचा आवाजही तुम्हाला, लाटांचा आवाज नक्कीच ऐकू येईल। ओके, तर चला बघूयात आपण आपली रूम। ओके, बघूयात तर कसं आहे कॉटेज। ओके, अच्छा, हे विथ सिट आउट वाले। ओके, छान आहे। अच्छा, उघडते का मम्मी? गुड गुड, ओके, नाईस।
बऱ्यापैकी जागा आहे, तर आपले मित्रमंडळी, तुमचे मित्रमंडळी जेव्हा याल तेव्हा मस्त तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता. छान. आणि अशा प्रकारे रूम आहे, मस्त. तर मित्रांनो बघूयात आपण ॲम्निटी सेक्शन. ओके, हा त्यांचा एंट्रन्स काइंड ऑफ आहे ॲम्निटी सेक्शनसाठी. इकडे मस्त तुम्ही बसू शकता, एन्जॉय करू शकता, गप्पा गोष्टी करू शकता. भरपूर मोठी फॅमिली पण असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडे जर तुम्ही बघाल तर हे आहे आय थिंक बॅडमिंटन कोर्ट. हां, इथे मस्त तुम्ही खेळू शकता, टाईम स्पेंड करू शकता. आणि थोडं जर वाटलंच तर थोडं व्हॉलीबॉललाही आहे, तुम्ही कन्वर्ट करू शकता, काही हरकत नाही. आहे तर बॅडमिंटन, पण तुम्ही व्हॉलीबॉल म्हणून पण यूज करू शकता. तर तुमची मोठी फॅमिली असेल किंवा मित्रमंडळी मोठे संख्येने येत असेल तर हे खूप छान आहे. इथे मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. अगदीच तुम्हाला बीचवर जाऊन खेळण्याची पण गरज नाही. मस्त, छान. ओके, आता बघूया थोडं आत जाऊन. ओके, अच्छा, माझी मम्मी ऑलरेडी एन्जॉय करते. हाय मम्मी. अच्छा, झोके आहेत का? गुड गुड. वा, मस्त. 2 जण तर आरामात एक झोक्यावर बसू शकतील ना, स्ट्रॉंग आहेत तसे. ओके, आणि हे काय आहे? अच्छा, हे काय इथे फाउंटेन आहे, काय काय माहीत नाही. अच्छा, असो. ओके, तो इथे आहे कॅरम खेळू शकतो आपण. आणि इकडे आहे टीटी पण आपण खेळू शकतो. ओके, अशा प्रकारे यांचा ॲम्निटी सेक्शन आपल्याला बघायला मिळतो. चलो, छान. आणि आता इथे पण तुम्ही डायनिंग वगैरे करू शकता. अशा प्रकारे यांनी सोय दिलेली आहे. मस्त. ओके, छान. आपण आलो आहोत बीचवर. सो थोड्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करूयात. मस्त एन्जॉय करतात. त्यांनी स्टार्ट करत आहेत बाईक राईडनी. बडा राईड म्हणा. डॅडींनी चालवली आमच्या गाडी. ये बाय बाय. ये आम्ही चाललोय टांगा राईड. इकडे बघा मम्मी, इकडे बघा. हाय. सो नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत सुवर्ण गणेश मंदिरामध्ये. हे एक छानसं बाप्पाचं मंदिर आहे दिव्यागरमध्ये. ह्याचा एक खूप छानसा इतिहास आहे जो मी त्या इतिहासमध्ये आत्ताच सध्या जाणार नाही. ती तुम्हाला माहिती तुम्ही कुठेही जर गुगलवर सर्च केलं तुम्हाला मिळून जाईल. तर ही अशी एक छानशी जागा आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करेल की ज्या ज्यावेळी तुम्ही दिव्यागरमध्ये याल त्यावेळी तुम्ही बाप्पाचं दर्शन नेहमी घ्या. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. खूप असं एक आतून एक इनर पीस येतो. आणि माझी अशी स्वतःची एक म्हणणं आहे की इथे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही या आणि बाप्पासमोर व्यक्त करा आणि त्या नक्कीच त्या पूर्ण होतील. माझा हा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे आणि खूप 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 छान वाटतं. आणि डेफिनेटली तुम्ही ज्या वेळेस दिव्यागरमध्ये नक्की बाप्पाचे दर्शन घेऊन जा. बोला तर मग गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत हरिहरेश्वरला आर्वी बीच मार्गे. असं वाटतं कुठेतरी परदेशात आपण आलो आहे ना. हीच ती प्लेस आहे, हीच ती जागा आहे जिथे आपल्याला असं वाटतं की वा आपण भारतातून कुठेतरी बाहेरच आहोत. हे ना, हे बघा इथून बघा. वा क्या बात आहे.
धारवी बीच मस्त है ना, एकदम छान असा बीच आहे हा. क्लीन आहे, स्वच्छ आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्र किती सुंदर आहे. सो मित्रांनो, फायनली आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो आहोत. इथे पोहोचल्यानंतर आम्ही जरा विचार करतो की नक्की इथलं कुठलं रिसॉर्ट बघावं, पण नंतर आम्ही थोडाफार अनालिसिस करून एकंदरीत असं ठरवलं की MTDC हरिहरेश्वर छान राहील. तसं आम्ही इथे अगोदर पण आलेलो आहोत, त्यावेळी आम्ही इथे कॉटेजेस बुक केले होते, जे त्यांचे हट कॉटेजेस आहेत. पण यावेळी माहिती अनपेक्षित ते सगळे फुल आहेत ऑड डे असून, त्यामुळे आम्हाला इथे एक्झिक्युटिव्ह AC रूम्स बुक करायला लागेल. तर ते आम्ही तुम्हाला रूम्स दाखवूच कसे आहेत. पण जर तुम्ही बघाल तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं स्पेशालिटी आम्हाला तरी असे वाटते की तुम्ही जर बघाल तर बीच एकदम जवळ आहे. बघू शकता इथून व्ह्यू एकदम छान आहे आणि एकदम असं एक्झॉटिक फिलिंग आल्यासारखं वाटतंय. तर आपण थोड्या वेळात ह्यांचं एक प्रायव्हेट बीच काइंड ऑफ पण आपण एक एक्सप्लोर करूया. एक जागा आहे जी आम्ही मागच्या वेळेला ती पण तुम्हाला दाखवतो. ओके ओके. सो मित्रांनो, इथून तुम्ही बघू शकता आम्ही नुकतंच इकडून आलोय, पण आय थिंक नुकताच पाऊस होऊन गेला, त्यामुळे भरपूर झाडी वगैरे वाढलेली आहे. तो थोडं अनसेफ वाटतंय. माहीत नाही साप वगैरे काय निघाला तर अवघड होईल, त्यामुळे आम्ही खाली जाणं टाळतो आहोत. आता अगोदर जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही पूर्ण तिथपर्यंत तुम्ही खालीपर्यंत जाऊ शकता. आणि इकडे प्रॉपर बीच आहे. ओके. तर मित्रांनो चला तर बघूया तिथल्या रूम्स. पार्किंगसाठी बऱ्यापैकी सोय आहे आणि इथे आहेत सगळ्या एक्झिक्युटिव्ह AC आणि नॉन AC रूम्स. आम्ही एक्झिक्युटिव्ह AC सूट बुक केले आहेत 2. ओके, बघूया. हाय, हॅलो. बऱ्यापैकी मोठी रूम आहे, छान कम्फर्टेबल दिसत आहे, कबड वगैरे. अच्छा, फ्रीज पण दिलेला आहे, छान आहे. आणि इकडे बाल्कनी थोडीफार दिलेली आहे, 2 चेअर आरामात बसतील आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि थोडं आपण बघूया बाहेर जाऊ. आणि तिकडे झाडांच्या पलीकडे समुद्र आहे. जर यांनी हे थोडीफार झाडं मेंटेन केली तर नक्कीच तो पण आपल्याला इथून बघायला मिळेल. आणि आपण आलो हरिहरेश्वर बीचला. तर मित्रांनो, आम्ही पुण्याला आता परत आलो आहोत आणि आशा करतो तुम्हाला आमची दिव्यागर कौटुंबिक सहल आवडली असेल. थोडी माहिती मी देऊ इच्छितो. तर दिव्यागर जसं मी सांगितलं पुण्याहून एक साधारण 160 किलोमीटरवर आहे आणि रस्ते जसे मी तुम्हाला दाखवले एकदम छान आहेत, सुंदर आहेत. थेट रिसॉर्टपर्यंत तुम्ही एकदम छान रस्ता तुम्हाला बघायला मिळतो आणि तुम्ही ड्रायव्हिंग नक्कीच एन्जॉय करू शकता. तर दिव्यागरचं बोलायचं झालं तर दिव्यागरमध्ये हे भरपूर तुम्हाला रिसॉर्ट्स मिळतील. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठले रिसॉर्ट बुक करू शकता. आम्हाला असं वाटलं की एक्झॉटिका खूप छान रिसॉर्ट आहे, खूप वेल मेंटेन आहे आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. तर एक्झॉटिकाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्यांचं जेवण हे खूप अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे मित्रांनो. अजिबात तुमची चिडचिड होत नाही, अजिबात असं वाटत नाही अरे ह्याची काय टेस्ट आहे, एकदम छान वाटतं. त्यामुळे ओव्हरऑल जर मला एक्झॉटिकाचं बोलायचं झालं तर मला सगळ्या बाजूनी मला एक्झॉटिका खूप छान वाटलं आणि खूप छान आमचा एक अनुभव राहिला आहे. आणि नंतर तुम्ही जर हरिहरेश्वर बघायचं म्हटलं तर हरिहरेश्वरला तितकेसे रिसॉर्टचे ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत. खूप कमी तसं तुम्हाला चांगले रिसॉर्ट्स बघायला मिळतील. तर MTDC हरिहरेश्वरबद्दल मला असं वाटतं की तिथे मेंटेनन्सची भरपूर गरज आहे. त्यांचे भरपूर सारे हट्स जे कॉटेजेस आहेत ते सध्या चालू
स्थितीत नाही आहेत आणि मला तरी असं वाटतं की भरपूर जे काही त्यांचं वर्किंगमध्ये पण आहेत त्यांना थोडंफार लक्ष घालून ते छान मेंटेन करावं, जेणेकरून तिथे भरपूर पर्यटक येतील आणि हरिहरेश्वरचा बीचचा देखील ते आनंद घेतील. तर आणि तिथे MTDCचं रिसॉर्टचं मला थोडं जेवण पण त्यांचं चांगलं आहे, त्यांचं एक स्वतःचं रेस्टॉरंट आहे, पण मला असं वाटतं तिथे ऑप्शन्स खूप कमी आहेत. त्यांनी ऑप्शन्स वाढवायला हरकत नाही, जेणेकरून त्यांचं अजून छान त्यांचं रिसॉर्ट होऊ शकतं. सो ओव्हरऑल आमची जर्नी खूप छान राहिली, मस्त राहिली. तर तुम्ही पण नक्कीच दिव्यागर हरिहरेश्वर आरवी बीचचा अनुभव घेऊ शकता. छान रस्ते आहेत, तर तुम्हाला काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आमची ही सहल आवडली असेल आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच मी येईल एका दुसऱ्या ब्लॉग दुसऱ्या ठिकाणावर आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू सून, बाय.